असं आहे ना. आणि ऐका ना, हे वांगी वर्गामध्ये गाव आहे आणि इथे 7वी पर्यंत शाळा आहे. ही बघा पहिलीच्या शाळेची अवस्था. सगळे पत्रे फाटलेत. खाली मुलांचा अभ्यास चालू आहे. हे प्रशासन काय करत आहे? 7 ते 8 लाख रुपये गेल्या वर्षीच ह्याची दुरुस्ती झाली आहे. तरी एका वर्षात ते 2 वर्षात पूर्ण पत्रे फाटले आहेत. मुलं शिकत आहेत, शिक्षिका शिकवित आहेत. खाली सगळं पाणी त्यांच्या वह्या पुस्तकावर. ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथील अवस्था. हे आज नेटकंच पहिलीच्या शाळेत विद्यार्थी येत आहेत. त्यांच्या जर अंगावर पाणी पडत असेल तर ह्या प्रशासनाचा सगळा भोंगळा कारभार आहे. तरी ह्या प्रशासनाने थोडी मुलांची किंवा शिक्षकांची थोडी देखभाल करून तत्काळ आमच्या वांगी येथील शाळेला जो निधी आहे तो तत्काळ देण्यात यावे. हे 3.5 ते 4 लाखाचं विद्यार्थ्यासाठी पाणी फिल्टर आणलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायतनी पाण्याची न सोय केल्यामुळं मुख्याध्यापक म्हणत आहेत आम्हाला पाण्याची सोय करा, पर इथल्या ग्रामपंचायतनी पाण्याची सोय न केल्यामुळे हा प्लॅन पडून आहे. आणि गावातील जे विद्यार्थी शिकत आहेत ते आज मंदिरातले 4-4, 6-6 महिने टाक्या भरून ठेवलेल्या किंवा गावातील इतर अन्य ठिकाणी ज्या टाक्या ठेवलेल्या तिथले जाऊन शाळेतील विद्यार्थी पाणी पित आहेत. तरी यांनी मी BO साहेबाला फोन केला असता. BO साहेब म्हणतात ह्याची लेखी तक्रार करा. लेखी तक्रार केल्याच्या नंतर ह्याची मी हे करू, ऑब्जेक्शन घेऊ. तरी ह्या जिल्ह्यात खूप कारभार भोंगळा चाललेला आहे. तरी याची अजितदादा पवार यांनी चौकशी करून याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही एक गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे.